सेक्शन 9(3) बघितला होता, 9(4) बघितला होता, बरोबर आहे. त्यामध्ये सेक्शन 9(1), 9(2) मध्ये काय होतं, नॉर्मल चार्जबद्दल होतं, बरोबर आहे ना. आणि 9(3), 9(4) मध्ये रिव्हर्स चार्जबद्दल होतं. आता रिव्हर्स चार्जमध्ये आणि नॉर्मल चार्जमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे. इनवॉइस कोण इश्यू करतो, सप्लायर. सप्लायर इनवॉइस इश्यू करतो. सप्लायर जो आहे तो इनवॉइस इश्यू करतो. इनवॉइसमध्येच तो त्याचं कन्सिडरेशन आणि टॅक्स दोन्हीचं पेमेंट कोणाकडनं घेतो, सप्लायर रिसिव्हरकडनं घेतो. आणि ते दोन्ही पेमेंट जे आणि जे काही जीएसटीचं पेमेंट आहे ते गव्हर्नमेंटला करण्याची जबाबदारी कोणाची असते, सप्लायरची असते. इनवॉइस तुम्ही बनवणार फॉरवर्ड चार्जमध्ये, तेव्हा इनवॉइसमध्ये तुमचे गुड्स किंवा सर्व्हिसेस याचं आपलं डिस्क्रिप्शन असतं, त्याची कॉस्ट असते, त्याच्या खाली GSTची लायबिलिटी असते किती आहे, आणि ती लायबिलिटी आणि तुमच्या गुड्स की सर्व्हिसचं कलेक्शन हे दोन्ही तुम्ही करता. आणि गव्हर्नमेंटचं पेमेंट सप्लायर करतो आणि सर्वचं पेमेंट स्वतःकडेच ठेवतो. पण रिव्हर्स चार्जमध्ये काय होतं, सप्लायर फक्त त्याच्या गुड्सचं किंवा सर्व्हिसेसचं कन्सिडरेशन घेतो आणि टॅक्सचं पेमेंट करण्याची जबाबदारी रिसिव्हरची असते. रिसिव्हर आणि गव्हर्नमेंट, बरोबर आहे. डायरेक्ट पेमेंट होतं, इनडायरेक्ट पेमेंट होत नाही. टॅक्स कोण देतो, रिसिव्हर देतो. पण रिसिव्हर टॅक्स सप्लायरला देतो आणि मग सप्लायर गव्हर्नमेंटला देतो. हे झालं आपलं फॉरवर्ड चार्ज. आणि रिसिव्हर डायरेक्टली पेमेंट GSTचं गव्हर्नमेंटला करतो आणि सप्लायरचं पेमेंट सप्लायरला करतो. विदाऊट GST सप्लायरचं पेमेंट करतो आणि GSTचं पेमेंट डायरेक्टली गव्हर्नमेंटला करतो. फरक कळला, इथे क्लिअर आहे. आपल्याकडे बघा, आपण एक नेहमी बोलताना टॅक्सेबल पर्सन बोलतो. काय बोलतो, टॅक्सेबल पर्सन. आणि दुसरा पण शब्द आहे लॉमध्ये, तो आहे रजिस्टर्ड पर्सन. हे दोन्ही शब्द वापरले जातात. कुठे आहे टॅक्सेबल पर्सन, कुठे रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हु इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25. यांनी रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन दिलं आहे आणि तो रजिस्टर झाला आहे ॲज पर प्रोसिजर ऑफ सेक्शन 25, तो रजिस्टर्ड पर्सन. आणि टॅक्सेबल पर्सन म्हणजे पर्सन हु इज रजिस्टर्ड ऑर लायबल टू बी रजिस्टर. जो रजिस्टर आहे किंवा रजिस्टर होण्याकरता लायबल आहे सेक्शन 22 आणि 24 प्रमाणे, तो टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सनची डेफिनेशन जास्त वाईड आहे. जो रजिस्टर झालेला नाही आहे पण रजिस्टर होणं त्याला गरजेचं आहे, तो टॅक्सेबल पर्सन. आणि दुसरं रजिस्टर्ड पर्सन मीन्स जो रजिस्टर आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. आता बघा, सेक्शन 9(3) किंवा सेक्शन 5 सबसेक्शन 3 मध्ये गव्हर्नमेंट नोटिफाय करेल काही लिस्ट ऑफ गुड्स किंवा लिस्ट ऑफ सर्व्हिसेस ज्याचा टॅक्स डायरेक्टली जमा करण्याची जबाबदारी कोणाची असेल, रेसिपिएंटची असेल. आणि नोटिफिकेशनप्रमाणे आपल्याकडे काही गुड्स आहेत आणि काही सर्व्हिसेस आहेत, त्याची यादी तुम्हाला मी दाखवत होता, लिस्ट तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा गुड्स, RCM नोटिफाईड गुड्स. आता गव्हर्नमेंटने एकदाच नोटिफिकेशन काढलं आणि सगळे गुड्स त्यात दिले असं होत नाही. गव्हर्नमेंट पहिल्यांदा नोटिफिकेशन काढतं, काही गुड्स त्यामध्ये येतात. आता हे 1, 2, 3, 4 तुम्हाला दिसतात. त्याच्या पुढे 4A आहे, तो नंतर नोटिफिकेशन काढला गव्हर्नमेंटने आणि नंतर तो 15 नोव्हेंबरपासून ॲप्लिकेबल झाला त्याच्यावरती RCM. पुढे आणखीन याच लिस्टमध्ये बघाल 6 आहे, तो नंतर आला. पहिले 1 ते 5च होते, पण 4A आणि 6 हे नंतर नोटिफाय झाले. अशा वेगवेगळ्या नोटिफिकेशनद्वारे एक 6-7 गुड्स आहेत ते गव्हर्नमेंटने नोटिफाय केले, ते आपल्याला बघायचे. आलं लक्षात. वरती मी लिस्ट दिली आहे नोटिफिकेशन कुठल्या कुठल्या आहेत आणि खाली मग गुड्स दिले.
गुड्स कुठला आहे, त्याचा HSN दिला आहे. HSN दिला आहे. टॅरिफ ॲटम सब हेड, हेडिंग और चॅप्टर हे दिलं जाईल. हा कुठला आहे 0801. या गुड्सचं नाव आहे कॅश्यू नट्स नॉट शेल्ड और पिल्ड. हा गुड्स जर सप्लायर ॲग्रिकल्चरिस्ट आहे तर ॲग्रिकल्चरिस्ट रजिस्ट्रेशन घेत नाही. आपण बघितलं सेक्शन 23मध्ये ॲग्रिकल्चरिस्टला काय केलं आहे, सूट दिली आहे रजिस्ट्रेशनपासून की त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग GST कोण देईल, तर एनी रजिस्टर्ड पर्सन. जो रजिस्टर्ड पर्सन आहे तो त्याच्यावरती GST पे करेल गव्हर्नमेंटला. समस्या नाही एवढा. समजा त्या डीमार्टकडनं लोक गुड्स घेतात, मग डीमार्ट कोणाकडनं घेतो, त्या डीमार्ट नॉर्मली त्यांना स्वस्त कधी पडेल, ते डायरेक्टली जिथे बनतं तिकडून घेतील, त्यांना स्वस्त पडेल. आता जर का हे शेतीमधनं उगवतं तर ते शेतकऱ्याकडनं घेतील आणि एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्याकडनं घेतलं त्यांना स्वस्त पडेल. मग जर त्यांनी ॲग्रिकल्चरिस्टकडनं कॅश्यू नट्स परचेस केले तर GST कोण देईल, डीमार्ट देईल ना, बरोबर आहे ना. बस याचप्रमाणे आणखीन काय गुड्स आहेत, HSN दिला आहे, BD रॅपर लिव्ज, ॲग्रिकल्चरिस्ट. जर सप्लायर हा ॲग्रिकल्चरिस्ट नाही आहे, सपोज ॲग्रिकल्चरिस्टकडनं मी घेतले आणि मी मग डीमार्टला दिले, मग मी डिस्ट्रीब्युटर आहे, तर मग रिव्हर्स चार्ज होणार नाही. रजिस्टर्ड पर्सन मी आहे, मी जर घेतले तर मग GST मला भरायला लागेल. पण जर मी अनरजिस्टर आहे आणि मग मी कोणाकडनं घेतले कॅश्यू नट्स ॲग्रिकल्चरिस्टकडनं, तर इथे सप्लायर कोण आहे ॲग्रिकल्चरिस्ट आणि रिसिपियंट कोण आहे एनी रजिस्टर्ड पर्सन. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे आणि गुड्स कुठले असले पाहिजेत 0801 ते असले पाहिजेत. तर मग रजिस्टर्ड पर्सनला GST गव्हर्नमेंटकडे जमा करावा लागेल, म्हणजे तो रिव्हर्स चार्जमध्ये जमा होईल. सेम तसंच आहे BD रॅपर लिव्जला पण, सेम तसंच आहे टोबॅको लिव्जला पण. याची पानं येतात, तंबाखूची पानं, BD रॅपर लिव्जची पानं येतात. ती जर ॲग्रिकल्चरिस्टकडनं विकत घेतली रजिस्टर्ड पर्सननी तर त्याच्यावरती GST कोणाला भरायला लागेल, रजिस्टर्ड पर्सनला. सिल्क यार्न याचा 5044 to 5066 हा टॅरिफ ॲटम आहे. आता जो मॅन्युफॅक्चर करतो सिल्क यार्न, एनी पर्सन हू सप्लायर कोण आहे, एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चर सिल्क यार्न फ्रॉम रॉ सिल्क और सिल्क वॉर्म कोकोन्स, याच्यापासून मॅन्युफॅक्चर जो करतो फॉर सप्लाय ऑफ सिल्क यार्न, जो पर्सन सप्लाय करतो तो जर मॅन्युफॅक्चरिंग करत असेल त्याचं आणि मग एनी रजिस्टर्ड पर्सन त्याकडनं सप्लाय घेत असेल तर त्याचा GST भरण्याची रिस्पॉन्सिबिलिटी रजिस्टर्ड पर्सनची राहील. रॉ कॉटन ही एंट्री नंतर ॲड झाली, 4A आली म्हणून तिथे 4A. सप्लायर ऑफ गुड्स ॲग्रिकल्चरिस्ट, सप्लाय कसला आहे रॉ कॉटन्सचा, कोण घेतो आहे एनी रजिस्टर्ड पर्सन. सप्लाय ऑफ लॉटरी कोण इश्यू करतं, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी और एनी लोकल अथॉरिटी. तर जे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा सेलिंग एजंट आहेत ते GST जमा करणार गव्हर्नमेंटकडे. लॉटरी गव्हर्नमेंटची आहे पण गव्हर्नमेंट GST नंबर घेऊन GST कलेक्ट करत नाही डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा सेलिंग एजंटकडनं. सेलिंग एजंटवर जबाबदारी टाकली आहे की तुम्ही याचा GST द्यायचा गव्हर्नमेंटला. काही वापरलेल्या गाड्या असतात गव्हर्नमेंटच्या, त्या गव्हर्नमेंट काही दिवसांनी विकते, तर घेणारा रजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याने जेव्हा GST भरायचा. सीज अँड कन्फिस्टिकेटेड गुड्स, काही गुड्स वगैरे स्मगल केला जातो, चोरीचा माल असतो तो जप्त केला जातो. तसं जप्त केलेला मालाचा लिलाव केला जातो. तो लिलाव जेव्हा गव्हर्नमेंट करेल तेव्हा त्याचा GST भरायचा आहे रजिस्टर्ड पर्सनला. वापरलेले गुड्स, वेस्ट आणि स्क्रॅप हे गव्हर्नमेंट विकेल
विकणारे गव्हर्नमेंट आहे, विकत घेणारा कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन. तर रजिस्टर्ड पर्सनला याचा GST गव्हर्नमेंटकडे जमा करावा लागेल. रिव्हर्स चार्ज कळला. सप्लायर कोण आहे? एका कॉलममध्ये दिलं आहे. आणि दुसऱ्या कॉलममध्ये रिसिपियंट कोण आहे? बायर कोण आहे? विकत घेणारा कोण आहे? रजिस्टर्ड पर्सन आहे. तर रजिस्टर्ड पर्सन जे गुड्स विकत घेईल त्याची अमाऊंट सप्लायरला देईल आणि GST सेपरेटली गव्हर्नमेंटला देईल. काय अडचण आहे याच्यामध्ये? प्रियोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट हे सगळ्यांकरता लागू होत नाही. हे जे आहे ते काही बँका आहेत ना, त्या बँकांना ठराविक प्रकारच्या लोकांना ठराविक प्रकारच्या उद्देशाकरता लोन देणं कंपल्सरी असतं. तेवढं लोन त्यांना द्यावंच लागतं. मग एखादी बँक जास्त लोन देते. सपोज शेतकरी आहे, शेतकऱ्यांना कोण लोन देईल? पण असा कायदा आहे की तुम्ही जेवढा लोन इश्यू कराल त्यात सपोज तुम्हाला 15% लोन हे शेतकऱ्यांना द्यावंच लागेल, देणं गरजेचं द्यावंच लागेल. एखादी बँक जास्त देते, एखादी बँक कमी देते. जर एखादी बँकेने जास्त दिले तर ते आपला जो हिस्सा आहे तो दुसऱ्या बँकेच्या नावे ट्रान्सफर करू शकते. आणि जर तो ट्रान्सफर केला तर मग त्याच्याकडनं काही कन्सिडरेशन घेते. आणि ते सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट प्रियोरिटी सेक्टर लँडिंग सर्टिफिकेट हे ट्रान्सफरेबल असतं. एक बँक दुसऱ्या बँकेला काही अमाऊंट ट्रान्सफर त्याची करू शकते त्या सर्टिफिकेटच्या अंडर. तर जी बँक ते घेईल ते GST भरतील त्याच्यावरचा, त्या चार्जेसवरती. हे सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही, सगळ्या बिझनेसला ॲप्लिकेबल नाही, बँकिंग सेक्टर करत आहे. आपल्याकरता काय फार महत्त्वाचं नाही. जर आपण बाकीच्या बिझनेसला तुम्ही जर का काम कुठे करत असाल किंवा कोणी तुम्हाला विचारलं तर बँकेत कोण तुम्हाला विचारायला येणार नाही. बाकी तुम्हाला माहिती पाहिजे. पण तुम्ही याच्याविषयी पण जास्त तुम्हाला माहिती इच्छा असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकता. सोर्सेस आहेत, यूज करा. गुगलला जा, सर्च करा, व्हिडिओला जा, सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल. आपला पुढचा मुद्दा आहे तो घ्यायचा आहे, तो सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, सर्व्हिसेसचा. त्यामध्ये सर्व्हिसेसमध्ये स्पेसिफिकली GTA सगळ्यात पहिली सर्व्हिस जी आहे ती GTAची. नोटिफिकेशन नंबर 13/2017. ओके, हे नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने पहिल्यांदा काढलं. याच्यामध्ये पहिली जी एंट्री आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA हू हॅज नॉट पेड GTA ॲट द रेट ऑफ 6%. आता 6% रेट नाही आहे, आपण CGST बघतोय. मग CGSTमध्ये 6% आणि AGSTमध्ये 6%, असं मिळून 12% होईल. IGSTमध्ये 12%. ट्रान्सपोर्टर जर इनवॉइस इश्यू करतो तर 12% त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करू शकतो. हू हॅज नॉट पेड म्हणजे GTA गव्हर्नमेंटला 12% जर पेड करत नसेल तर तो RCMमध्ये येतो. अदरवाईज तो सप्लाय RCMमध्ये येणार नाही. प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस नो मॅटर वेदर इट इज रजिस्टर ऑर नॉट. सर्व्हिस जो प्रोव्हाइड करतो तो रजिस्टर आहे की नाही आहे हे नाही बघायचं, एवढंच बघायचं GTA 12% गव्हर्नमेंटला पेड करतो की नाही करत. जर 12% पेड करत नसेल तर मग GTAचा जो चार्ज आहे, आता GTAचे 2 चार्ज आहेत, एक 5% आहे आणि दुसरा अनरजिस्टर्ड GTA पण असतो. आता GTAला 2 रेट का दिले गव्हर्नमेंटने? GTAला 2 रेट का दिले? एक असे GTA आहेत की जे मोठ्या प्रमाणावर सप्लाय करतात. म्हणजे काय गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सी आहेत त्यांच्याकडे 1,000 व्हेकल्स आहेत, 500 व्हेकल्स आहेत आणि त्यांच्याकडे दर दिवसाला 5-10 गाड्यांचं रिपेअरिंग मेंटेनन्स वगैरे चालतं. मग त्याच्याकडे रिपेअरिंग करण्याकरता स्वतःचा वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपमध्ये मेकॅनिक्स आहे, त्यांना ते पेमेंट देतात मेकॅनिक्सला. गाड्या मेंटेन करायला माणसं आहेत. काही पार्ट्स बिघडले, पार्ट्स खराब झाले तर ते मग त्या गाडीच्या ऑथोराईज शोरूममधनं काय करतात, पार्ट्स आणतात. मग यांच्याकडनं पार्ट्स आणतात, त्यांना GSTचं बिल ते इश्यू करतात. त्याने GSTचं बिल इश्यू केलं का त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना मिळायला पाहिजे असेल तर मग गव्हर्नमेंटने सांगितलं त्यांना तुम्ही 12% रेट लावा
तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. GT रेट 12%. काही ॲक्च्युली ट्रान्सपोर्टरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, पण जर ट्रान्सपोर्टरनी रजिस्ट्रेशन घेतलं नाही तर त्यांना काय कंपन्या कामच देत नाही, की GST नंबर असेल तरच तुम्हाला काम मिळेल. मग जर GST नंबर घ्यायचा तर मग सगळ्या फॉर्मॅलिटीज करा, हे सगळं कॉम्प्लायन्सेस करा, हे करायला लागतं. मग जे मोठे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्याकडे तर सगळं ऑफिस आहे, फुल टाईम अकाउंटंट आहे, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. ते 12% रेट घेऊन ITC क्लेम करतात. पण ज्याचे 1-2च ट्रक आहेत, 1-2च व्हेकल आहेत, त्याला बिझनेस पण करायचा आहे, मग तो GST नंबर घेतो. त्याची गाडी रिपेअरला कुठे जाते? अशा ठिकाणी जाते, अशा गॅरेजमध्ये जाते की जिकडे GSTचं बिल तो गॅरेजवाला बनवतच नाही. मग त्याला ITC कुठला मिळणार आहे? त्याला ITC कुठला मिळणारच नाही. पण तो म्हणतो की एक तर मला बिझनेस पाहिजे म्हणून कॉम्प्लायन्सेस करायला लागतात, हे सगळं ITC वगैरे मला काय झेपण्यातलं नाही, तुम्ही मला GST नंबर द्या. आणि मग गव्हर्नमेंट त्यांना सांगितलं तुम्ही 5% GST भरा, तुम्ही जो सप्लाय करताय त्याच्यावर तुम्ही 5% कलेक्ट करा आणि भरा, तुम्हाला ITC मिळणार नाही. 12% लावा, ITC मिळेल. 5% GST लावा, तुम्हाला ITC मिळणार नाही. पण मग रिसिपिएंटला काय? तो सर्व्हिस घेईल त्याला काय? आता बघा, परत मी वाचतो प्रोव्हिजन की सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑर ॲग्री टू बी प्रोव्हाइडेड बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, जिथे 12% रेट नाही आहे, म्हणजे आयदर GTA अनरजिस्टर आहे किंवा GTA 5%चं बिल लावतो, अशा सप्लायच्या अगेन्स्ट इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. असा सप्लाय जर रिसिपिएंटनी घेतला म्हणजे एक तर रजिस्टर आहे म्हणून खाली दिलं आहे प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस नो मॅटर वेदर इट इज रजिस्टर ऑर नॉट. तो रजिस्टर आहे पण तो 5% GST लावतो, तर 5% GST हा रेसिपिएंटला भरायला लागेल. आणि जर सर्व्हिस प्रोव्हायडर अनरजिस्टर आहे तरी पण 5% GST रिसिपिएंटला भरायला लागेल. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे? सप्लायर कोण आहे? असा GT आहे जो अनरजिस्टर आहे किंवा 5% टॅक्स कलेक्ट करतो रेसिपिएंटकडनं. अशा सप्लायरकडनं जर एनी फॅक्टरी सर्व्हिस प्रोव्हायडर GT आहे 5% वाला किंवा रजिस्टर, आणि रिसिपिएंट एनी फॅक्टरी, एनी सोसायटी, एनी कोऑपरेटिव्ह सोसायटी, एनी पर्सन रजिस्टर अंडर CGST Act or the IGST Act or SGST Act or the UTGST Act, any body corporate, any partnership firm, any casual taxable person, असे ABCDEFG ह्याच्यामधला जर रेसिपिएंट असेल, सर्व्हिस घेणारा या लिस्टमधला असेल आणि GTA हा अनरजिस्टर आहे किंवा 5% टॅक्स कलेक्ट करतोय, तर मग RCM मध्ये टॅक्स येईल. मग इथे RCM लागेल, फॉरवर्ड चार्ज तो 5% लावतो तरी पण रिव्हर्स चार्जमध्ये पण 5% येईल. पण जर GTAने 12% टॅक्स लावला असेल तर मग कुठल्याही प्रकारे RCMची ही नोटिफिकेशनमधली ही जी एंट्री आहे ती ॲप्लिकेबल होत नाही, कारण तो प्युअरली फॉरवर्ड चार्ज होतो. 12% रेट आला तर. म्हणजे छोटे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला घेण्याची गरजच नाही, कारण तुमच्या सप्लायवरती टॅक्स देण्याची जबाबदारी ही आम्ही रिसिपिएंटवर टाकलेली आहे. पण मग बिझनेस मिळत नाही आणि कॉम्प्लायन्स कॉस्ट परवडत नाही, रेकॉर्ड ठेवणं जमत नाही, ITC वगैरे नको आहे, तर 5% रेट घ्या. आणि तुमच्याकडे सगळी व्यवस्था आहे तर 12% रेट लावा, फुल ITC घ्या, रिपेअरिंगचा, पार्ट्सचा आणा विकत घ्या ITC. बाकी ऑफिस आहे तिकडे काय वायफाय वापरत असतील, सिक्युरिटी सर्व्हिस ठेवत असतील, गाड्यांसाठी वेगवेगळ्या सर्व्हिसेस ते करत असतील, त्या सगळ्यांचा ITC ट्रान्सपोर्टरला मिळतो. मोठ्या कंपन्या त्याचा फायदा घेतात, मोठ्या आणि मध्यम कंपन्या, आणि ज्याला कोणाला तो फायदेशीर वाटतो त्यांनी घ्यावा. 12% रेट हा कोणी ऑप्ट करू शकतो.
गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोणाला म्हणायचं? गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी मीन्स एनी पर्सन हू प्रोव्हाइड्स सर्व्हिस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड. ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स पाहिजे आणि बाय रोड पाहिजे, आणि इश्यू करतो कन्साइनमेंट नोट, किंवा त्याला आणखी तुम्ही दुसरं काही नाव द्या. कन्साइनमेंट नोटमध्ये काही कंटेंट असतात, ते कंटेंट इश्यू करावे लागतात गुड्स ट्रान्सपोर्ट करत असताना. कन्साइनमेंट नोट एक डॉक्युमेंट आहे, त्याला तुम्ही काही म्हणत असाल. डॉक्युमेंट असं बनवलं जातं ज्यामध्ये नेम ऑफ कन्सायनर, कोणाचा माल आहे तो कोणाकडे पाठवला जातो आहे, व रजिस्ट्रेशन नंबर, गुड्स कॅरेज इन विच द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड, गाडी नंबर काय, गुड्सची डिटेल काय, कुठला माल घ्यायचा आहे, कुठे पोचवायचा आहे, ही सगळी माहिती आहे. GST कोण भरणार आहे, कन्सायनर, कन्सायनी, JTA कोण भरणार आहे, ही सगळी माहिती त्या डॉक्युमेंटमध्ये असते. हे डॉक्युमेंट जो इश्यू करतो तो GT, जो रोड बाय रोड गुड्स ट्रान्सपोर्ट करतो तो GT. असं डॉक्युमेंट असतं. रेट ऑफ टॅक्स काय असेल? एक GTAचा रेट आहे 12%. जर 12% आहे तर RCMची लायबिलिटी येणार नाही, आणि जर 5% रेट असेल GTAचा किंवा GTA अनरजिस्टर्ड असेल तर मग RCMची लायबिलिटी येईल. आणि जर GTA नॉट रजिस्टर्ड असेल तर रजिस्टर्ड पर्सन, रिसिपिएंट जो आहे हा लायबल टू पे 5% GST ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. बी मध्ये RCM आहे आणि ए मध्ये फॉरवर्ड चार्ज आहे. ओके, त्यांनी लिस्ट दिले ABCDEFG. जर का अनरजिस्टर्ड पर्सन असेल, एखाद्या अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला GTAने, तर मग त्या केसमध्ये मात्र एक्झाम्पशन नोटिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पशन दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. एक्झाम्पशन इज अवेलेबल फॉर सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू ॲन अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग ॲन अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. एंट्री नंबर 21A. 21A आहे. जेव्हा पहिल्यांदा GST लॉ ॲप्लिकेबल केला तेव्हा ही एंट्री नव्हती. या केसमध्ये काय होतं, थोडा वेगळ्या प्रकारचा लॉ होता. नंतर ही एंट्री आली, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू ॲन अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन अदर दॅन द फॉलोइंग रिसिपिएंट नेमली. ह्यांच्याकरता नाही येते. फॅक्टरी आहे, सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, बॉडी कॉर्पोरेट आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन रजिस्टर आहे, हे जर असतील तर यांच्या केसमध्ये GSTचा रिव्हर्स चार्ज लागू होईल. हे सोडून जर एखादा पर्सन आहे जो अनरजिस्टर्ड आहे त्याच्यावरती GST येत नाही, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही या केसमध्ये. बघा, एक रेट आहे 12%, बरोबर आहे. एक रेट आहे 12%. लिव्ही ऑफ GST 12% विथ फुल ITC टू GTA. GTAला याच्यामध्ये ITC मिळतो. आणि जर रेट 5% तर विदाउट ITC टू GT. GTAला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ओके, GTS अप्लाय करतो GT सर्व्हिसेस टू एनी रजिस्टर्ड पर्सन. GTS अप्लाय करतो रजिस्टर्ड पर्सनला तर GST इज पेएबल अंडर नॉर्मल चार्ज बाय GT. आणि दुसरी केस काय, GT सर्व्हिसेस टू एनी अनरजिस्टर्ड पर्सन. GT सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू नोटिफाईड पर्सन A to J त्यांनाही 12%.
रजिस्टर्ड पर्सनला पण 12% आणि जे A to G मध्ये आहेत त्यांनाही 12%. पण जर A to G मध्ये नाही आहे तर मग अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला तर मग टॅक्स कलेक्ट करण्याची गरज नाही, कारण त्यांना एक्झम्पशन आहे. एखादा व्यक्ती आपलं घर शिफ्ट करतो, सामान शिफ्ट करतो, त्याला GST लागेल का? जर एक्झम्पशनची एंट्री आहे की तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू एनी अदर अनरजिस्टर्ड पर्सन, त्याच्याकडनं GST घेऊ नका, कारण की त्याचा GST जो आहे, त्याचा जो सप्लाय जो आहे तो एक्झाम केलेला आहे आणि 5% आहे. तरी पण जर अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला तर तो पण एक्झाम्प्ट आहे, तो पण एक्झाम्प्ट आहे. पण जर 5%वाला GST जर का चार्ज केला तर मग A to G मधले जे पर्सन्स आहेत त्यांना RCM ॲप्लिकेबल होईल. RCM is applicable and recipient who pays the freight is liable to pay GST. तोच थोडा मी वेगळ्या प्रकारे चार्ट मांडला आहे, तोच चार्ट आहे, तेच सगळे आहे, थोडं वेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलं आहे. बघा आता याच्यामध्ये काय दिसतंय. रजिस्टर GTA प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू एक अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंट जे A to G मध्ये आहेत त्यांना एक्झाम्प्टच आहे. अनरजिस्टर्ड GT आहे प्रोव्हाइडेड सर्व्हिसेस टू अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंट, एक्झाम्प्टच आहे. मग स्पेसिफाईड बघितलं ना आपण A to G मध्ये, एक हे लोक रजिस्टर GT आहे, ही एंट्री बघा, तीच इकडे पण दिली. A to G मधले नाही आहेत, अनरजिस्टर आहे तर एक्झाम्प्ट आहे. आणि स्पेसिफाईड जे आपण बघितले A to G मधले 12% मध्ये फॉरवर्ड चार्ज आहे. ओके, आणि रिव्हर्स चार्ज केव्हा ॲप्लिकेबल होईल? GT अनरजिस्टर आहे, या केसमध्ये रिसिपियंट विल बी एंटायटल टू गेट द ITC ऑफ सच पेमेंट. 5% भरा आणि ITC घ्या. 5% रेट जर का GTS आहे तर GTAला ITC मिळत नाही, पण 5% GTA लावून देऊ, रिसिपियंट 5% GST भरो, त्याला ITC मिळेल. एक त्यांनी लावला फॉरवर्ड चार्जमध्ये, त्याचं ITC मिळणारच आहे नॉर्मली, आणि 5% जो भरणार आहे त्याचे मिळणार. 10% जे पूर्ण आहेत त्याचं संपूर्ण ITC GTAला रिसिपियंटला मिळणार आहे. एक तो 5% पे केलं GTAला, GTA गव्हर्नमेंटला देईल, आणि दुसरे 5% डायरेक्टली गव्हर्नमेंटला रेसिपियंट पे करेल. आणि जर अनरजिस्टर्ड GT आहे, जर GT अनरजिस्टर्डच आहे तर मग 5% तो पे करेल त्याला क्रेडिट मिळणार आहे. मी इथे काय केस घेतली आहे ह्या चार्टमध्ये, अगोदर या चार्टमध्ये, की RCM लेव्ही ऑफ GST 5%, इथे GTA 5%वाला आहे असं समजा, आणि 5% रिसिपियंट पे करतो, अशी केस होईल. आणि दुसऱ्या केसमध्ये GTA अनरजिस्टर आहे, GTA अनरजिस्टर आहे, तो सप्लाय करेल A to G वाल्यांना, तर A to G वाले 5% भरतील, आणि GTA सप्लाय करेल अदर दॅन A to G, तर मग अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्यांना मात्र एक्झाम्प्ट आहे. आणखीन एक एंट्री आहे एक्झम्पशनची, आणखीन एक एंट्री आहे, तशी आपण आता 21A बघितली, तशी 21 पण आहे, सब्जेक्ट टू बेस्ड ऑन गुड्स. काही गुड्सचा सप्लाय केला, जसं ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे ह्याचा सप्लाय केला तर मग GST लागत नाही, तर GST लागत नाही, तो एक्झाम्प्ट आहे. पूर आला, पुरामध्ये रिलीफ मटेरियल घेऊन जायला लागतं. रिलीफ मटेरियल मींट फॉर व्हिक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर्स, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट्स और मिसशिप. याकरता काय मटेरियलचं सप्लाय होतं, आणि त्याकरता जर का एखादी कंपनी एखाद्या पर्सन ट्रान्सपोर्टरला ट्रान्सपोर्ट करण्याकरता यूज करत असेल तर ह्याच्यावरती GST करमुक्त आहे, GST लावला जाणार नाही. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, ओके, मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन including flours, pulses and rice.
कंटिन्यू ठेवू ना, काय प्रॉब्लेम नाही ना अविनाश? हां, मिल्क, सॉल्ट अँड फूड ग्रेन इंक्लुडिंग फ्लोअर, पल्सेस अँड राईस, ऑर्गॅनिक मॅन्युअर, हे एवढे गुड्स आहेत. प्लस न्यूजपेपर बघा, न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स जे प्रेसमध्ये छापले जातात, नंतर ते आपण बघतो वेगवेगळ्या शहरात पाठवले जातात. ओके, हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते जर का GTA करेल तर GTA त्याच्यावरती GST कलेक्ट करणार नाही. न्यूजपेपर और मॅगझिन रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर, हे गुड्सचे प्रकार आहेत. हे जर का गुड ट्रान्सपोर्ट झाले तर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, पहिली कॅटेगरी कुठली आहे? गुड्सची कॅटेगरी, की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन इंक्लुडिंग फ्लोअर, पल्सेस अँड राईस, ऑर्गॅनिक मॅन्युअर, न्यूजपेपर और मॅगझिन रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर्स, रिलीफ मटेरियल्स meant for victims of natural or man-made disasters, calamities, accidents or mischief, or defense or military equipment. डिफेन्स और मिलिटरीचे इक्विपमेंट जर का GTA कडनं ट्रान्सपोर्ट केले तर GTAला कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नाही आहे रिसिपियंटकडनं, आणि रिसिपियंटही कुठला टॅक्स देणार नाही गव्हर्नमेंटला. आणि दुसरं आहे कॅटेगरी ऑफ एक्झम्पशन बेस्ड ऑन ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जर का कमी अमाऊंटचं ट्रान्सपोर्ट होतं आहे, 1500 आणि 750, छोटी अमाऊंट आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस छोटे आहेत, त्यांच्याकरता काय एक्झम्पशन आहे बघा. गुड्स वेअर कन्सिडरेशन, गुड्स कुठलेही असो, गुड्स कुठले पण असो, कन्सिडरेशन चार्ज फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. GTAकडे छोटा टेम्पो वगैरे असेल तर कमी सामान आहे, एखाद्याने सांगितलं की आम्हाला कमी सामान तुम्ही ट्रान्सपोर्ट करून द्या. गुड्स ऑन कन्साइनमेंट, त्यांनी छोटी गाडी पाठवली, कन्साइनमेंट ट्रान्सपोर्टेड इन अ सिंगल कॅरेज, सिंगल कॅरेज एकच कॅरेज आहे, डज नॉट एक्सीड 1500 रुपये. जर 1500 रुपये सिंगल कॅरेजचे होतात तर GSTमध्ये एक्झम्पशन आहे, त्यावरती GST लावणार नाही. आणि दुसरं गुड्स वेअर कन्सिडरेशन चार्ज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑल सच गुड्स फॉर अ सिंगल कन्सायनी, एका कन्सायनीकडनं सिंगल कॅरेजचे 1500 रुपयेपेक्षा जास्त असू नये आणि सिंगल कन्सायनीचे 750पेक्षा जास्त नसेल तर GST येणार नाही. हे रेट वाईज एक्झम्पशन आहे. काही गुड्स दिलेत पहिल्या कॅटेगरीमध्ये, ते जर सप्लाय होत असेल तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेसमध्ये GST लावला जाणार नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये अमाऊंट दिलेली आहे तेवढी अमाऊंटचे गुड्स, तेवढे अमाऊंट जर का ट्रान्सपोर्टेशन चार्जेस तेवढ्या अमाऊंटचे असतील तरी पण मग GST ची लेवी येणार नाही त्याच्यावरती, कारण एक्झम्पशन आहे. आणखीन काय सर्व्हिसेस आहेत त्या पुढे, बरोबर आहे. आता तुम्ही ह्याचा टॅलीमध्ये कशा प्रकारे रेकॉर्ड कराल हे मला प्रॅक्टिकल दाखवतायचं. टॅलीमध्ये तुम्ही कशी एंट्री कराल, ओके. मला आणखीन एक पॉईंट क्लिअर करायचं आहे, आणखीन एक पॉईंट मला क्लिअर करायचं आहे. त्याकरता मी तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय गुड्स, टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिस आठवत आहे का? आठवत आहे? आपण एक टॉपिक बघितला होता. मी बघितलं होतं ना एक, की नॉर्मली कसं होतं, गुड्स ज्यावेळेस डिलिव्हर होतात, गुड्स इनवॉइस डेट, लास्ट डेट ऑफ इनवॉइस, इनवॉइस कधी इश्यू करायला पाहिजे. सर्व्हिसच्या केसमध्ये 30 किंवा 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करता येतो. गुड्सच्या केसमध्ये बिफोर रिमूव्हल ऑफ गुड्स किंवा ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. तर लास्ट डेट ऑफ इनवॉइस काय असेल किंवा इनवॉइस डेट काय असेल, विच एव्हर इज अर्लियर. फॉरवर्ड चार्जमध्ये टाईम ऑफ सप्लाय तेव्हा येतो ज्या वेळेला तुम्ही गुड्स सप्लाय करता,
इथे जी एस टी कोणाला जमा करायचं आहे? सप्लायरला जमा करायचं आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये जी एस टी कोण जमा करणार आहे? रिसिपियंट. बरोबर आहे, रिसिपियंट जी एस टी जमा करणार आहे. थोडी इथे प्रोविजन बघा वेगळी आहे. पहिलं, डेट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स. गुड्स कधी रिसिव्ह केले ती डेट बघा. डेट ऑफ पेमेंट, रिसिपियंटनी पेमेंट कधी केलं. पुढे 31st डे फ्रॉम इनवॉइस डेट. जो इनवॉइस इश्यू केला आहे सप्लायरने त्याच्या 31व्या दिवसापर्यंत जर पेमेंट नाही केलं, गुड्स नाही मिळाले, तर 31वा दिवस समजतं मी काय म्हणतो. आपण ज्या गुड्सच्या एंट्रीज बघितल्या ते गुड्स जर का रिसिव्ह करायचे आहेत आणि जर सप्लायरने इनवॉइस दिला, गुड्स नाही पाठवले, त्याला पेमेंट नाही केलं, किंवा जर त्याला ॲडव्हान्स पेमेंट केलं तर आर सी एमची लायबिलिटी आली. तुम्ही पेमेंट सप्लायरला दिलं, सपोज सप्लायर कोणी ॲग्रिकल्चरिस्ट आहे, त्याला पेमेंट केलं तर गव्हर्नमेंट म्हणतं आमचा पण टॅक्स द्या. जर गुड्स मिळाले, मी भले पेमेंट नाही केलं त्याला ॲग्रिकल्चरिस्टला, पण गुड्स मिळाले तर आर सी एम त्या डेटला, जी डेट आहे ज्या डेटला गुड्स मिळाले त्याच डेटला तुम्हाला आर सी एमची लायबिलिटी पण येईल. गुड्सही नाही मिळाले, पेमेंटही नाही केलं, पण त्यांनी इनवॉइस दिला आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला इनवॉइसचा अर्थ काय, बिल दिलं आहे की एवढी अमाऊंट तुम्हाला द्यायला पाहिजे, मग तुम्ही ते अमाऊंट द्या, मग तुम्हाला मी गुड्स पाठवतो. 31वा दिवस पेमेंटचा दिवस किंवा गुड्स मिळाले या तीनपैकी जो दिवस पहिला येतो, विच एव्हर इज अर्लियर, त्या दिवशी आर सी एमची लायबिलिटी येईल. आता मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसवरती येतो. मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, मी ट्रान्सपोर्टरला पेमेंट केलं का? सपोज नाही केलं. दुसरं, मग ट्रान्सपोर्टरला पेमेंट नाही केलं, 61st डे फ्रॉम इनवॉइस डेट, ट्रान्सपोर्टरनी जो इनवॉइस इश्यू केला आहे त्याच्या 61व्या दिवशी लायबिलिटी येणार आर सी एमची. त्या डेटला तुम्ही रेकॉर्ड करा की तुम्ही हा टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आहे. तुम्ही द्याल पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला, तुम्ही द्याल थेरबीमध्ये पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला, पण रेकॉर्ड तर ह्या महिन्यात होईल ना. 61वा दिवस ज्या महिन्यात येतो, ज्या वेळेला येतो, ती डेट ही लायबिलिटी आहे. आणि जर ट्रान्सपोर्टरला पेमेंट केलं 60 दिवसाच्या आतमध्येच, हा आलाच नाही 61वा दिवस, तर ज्या दिवशी तुम्ही टीला पेमेंट करता त्याच दिवशी रिसिपियंटची लायबिलिटी येते. गव्हर्नमेंटला पण टॅक्स त्याच रेटला द्यायचं आहे. आठवत आहे? हे आपण घेतलं होतं, आठवत आहे? बघा आता तुम्ही नॉर्मली कसं काम करता. फॉरवर्ड चार्जला बघूया पहिले. तुम्ही फॉरवर्ड चार्जला कसं काम करता. इनवॉइस विथ CGST, AGST, इनवॉइसमध्येच येतो ना लागू टॅक्स. नो नीड टू बुक CGST, AGST सेपरेटली. तुम्ही जशी परचेसची एंट्री कराल त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपण फीड करतो. मग टॅक्स गव्हर्नमेंटला कोण पे करतो? सप्लायरची जबाबदारी आहे, सप्लायर पे करेल. रिसिपियंट साईड देर इज नो एनी अकाउंटिंग एंट्री इन टॅली. टॅलीमध्ये गव्हर्नमेंट टॅक्सला पे करायचं आहे. आपण जो टॅक्स दिला आहे सप्लायरला तो पे करायची काय वेगळी एंट्री करतो का आपण? नाही करत. रिसिपियंट हॅज टू पे एंटायर कन्सिडरेशन टू सप्लायर इन्क्लुडिंग GST. एक एंट्री परचेसची कराल, दुसरी एंट्री सप्लायरचं कन्सिडरेशन प्लस GST ची एंट्री केली का 2 एंट्रीमध्ये काय झालं तुमचं? ट्रान्झॅक्शन कंप्लीट. बरोबर आहे. आणि मग ITC तुम्हाला अवेल करण्याकरता वेगळी एंट्री करावी लागते का? ITC
साठी वेगळी एंट्री करायला लागते का नाही करायला लागत. इनवॉइस रेकॉर्ड केला विथ CGST AGST, पेमेंट ऑफ एंटर कन्सिडरेशन टू सप्लायर ITC अवेल ऑटोमॅटिकली. फक्त ITC आपण कधी घेऊ शकतो 2A मध्ये ते बिल दिसलं पाहिजे, हा आपला पुढचा रूल आहे ITCचा. पण अकाउंटिंग आपण एवढं जर केलं तर आपलं काम संपलं, अकाउंटिंग वर संपलं. आता हेच RCM मध्ये कसं करायचं सांगतो. इनवॉइस सपोज आला किंवा पेमेंट केलं, पेमेंट जर केलं ट्रान्सपोर्टरला तर त्याचा इनवॉइस पण आपण रेकॉर्ड केला पाहिजे. किंवा इनवॉइस रेकॉर्ड केला, पेमेंट नंतर कराल पण इनवॉइस रेकॉर्ड केला. सपोज ट्रान्सपोर्टरचा पेमेंटच नाही केलं आणि 61 दिवस आला, त्याचा जो इनवॉइस आहे तिथपासून ते आज तक आहेत मी पेमेंट नाही केलं, तर 61व्या दिवशी मला तो इनवॉइस रेकॉर्ड करायला लागेल. त्यामध्ये मी CGST टाकू शकतो का? टाकू शकतो का त्या इनवॉइसमध्ये? कारण सप्लायरच्या इनवॉइसमध्ये CGST AGST नाही आहे, तर मी नाही टाकू शकत. फक्त मी काय करेन, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. ट्रान्सपोर्ट तुम्ही कशाकरता घेतला? सपोज एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो का घेतो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस? त्याचं रॉ मटेरियल आणण्याकरता, त्याचे फिनिश गुड्स कुठे पोचवण्याकरता, बरोबर आहे ना? मग त्याने ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली हे त्याच्याकरता काय आहे? इंडरेक्ट एक्सपेन्स आहे, तो इंडरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करेल ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. आणि CGST AGST त्याला सेपरेटली वेगळ्या एंट्री थ्रू जर्नल वाउचर थ्रू बुक करायला लागेल. आपण टॅली गावात बोलतोय आता, ठीक आहे. टॅलीमध्ये तुम्हाला जर्नल वाउचर ही एक ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट जेव्हा येते तेव्हा जर्नल वाउचर येते, मग ते वेगळं एंटर करायला लागेल. ते एंटर केल्यानंतर GST गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, तो गव्हर्नमेंटला सेपरेटली द्यावा लागेल. गव्हर्नमेंटला पेमेंट वाउचर थ्रू तो पेमेंट करेल. पेमेंटच्या 2 एंट्री होतील. ट्रान्सपोर्टरचा पेमेंट, ट्रान्सपोर्टरला वेगळी पेमेंट एंट्री, गव्हर्नमेंटला पेमेंट करायची वेगळी एंट्री. ITC मिळेल कोणाला? रिसिपिएंटला. पेमेंट केल्यानंतर मिळेल. पहिले पेमेंट करा मग ITC क्लेम करा. पण ITC घेण्याकरता पण आणखीन एक एंट्री करावी लागते. ओके. इनवॉइस विथ नो CGST AGST, पहिला इनवॉइस रेकॉर्ड होईल. मग बुक CGST AGST सेपरेटली, पेमेंट ऑफ CGST AGST सेपरेटली, आणि JV शुड बी पास टू अवेल ITC. 4 एंट्र्या करायला लागतील. आणि जे सप्लायरला पेमेंट, जिथेला पेमेंट करायला लागेल ती 5वी एंट्री ती वेगळी आहेच. पण फक्त तुम्हाला GSTचा जर का ITC घ्यायचा, ITC बुक करा, पेमेंट करा आणि मग ITC अवेल करा. अशा 4 एंट्र्या करायला लागतील इनवॉइसच्या अगेन्स्ट. जिकडे 2 एंट्रीत काम होतं, एक इनवॉइस आणि दुसरं पेमेंट टू GTA, 2 एंट्री केला, काम झालं. इकडे पहिले इनवॉइसची, यात GST नाही आहे म्हणून GSTची, मग GSTचा पेमेंट गव्हर्नमेंटला, आणि चौथं ITC अवेल करण्याची एंट्री, आणि GTला जे पेमेंट केलं आहे त्याची 5वी एंट्री वेगळी आहेच. 2 एंट्रीचं काम 5 एंट्रीमध्ये करायचं आहे. पण करायचं आहे आपल्याला, आपण करू शकतो. पण तुम्ही कम्पेअर कराल की फॉरवर्डला एवढं सोपं आहे, इथे एवढं कठीण आहे, मग तुम्हाला जमणारच नाही. पण तुम्ही बोला ठीक आहे ना, प्रोसिजर आहे, दिले ना, लॉमध्ये दिले, अशा प्रकारे काम करायचं आहे तर आपण करूया, स्टेप बाय स्टेप करूया. आणि एकदा केलं का मग दुसऱ्यांदा इझी जातं, तिसऱ्यांदा मग सवयीचं होतं, मग काय वाटत नाही. जर रोज तुम्हाला 5 एंट्र्या करायला लागत असतील, तुम्ही एकदम त्यामध्ये युज टू होऊन जाल. सिस्टम ते कळलं ना काय आता. मी प्रॅक्टिकली टॅलीमध्ये करून दाखवणार आहे, फक्त तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू दिला. घेऊ ना पुढे, कंटिन्यू करू ना अविनाश? हां, तुम्ही ERPमध्ये करा, प्राईममध्ये करा, काही फरक नाही, दोन्ही सेमच आहे. एक्झरसाईज मी अगोदर जेव्हा बनवलं तेव्हा ERPसाठी बनवलं होतं, तुम्हाला प्राईममध्ये दाखवतो मी, सेम होईल.
आपण जेव्हा कंपनी बनवतो ना तेव्हा आपण GST इनेबल करतो. इथे खाली बघा इनेबल टॅक्स लायबिलिटी ऑन रिव्हर्स चार्ज, हा ऑप्शन यस करणं गरजेचं आहे. हा ऑप्शन यस करा, महत्त्वाचा पॉईंट हा आहे. आता हे सगळे स्टेप जे आहेत ना या तुम्हाला मी दिलेले आहेत, इकडे दिलेले आहेत. F11 प्रेस करा, F3 फॉर स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन समोर येईल. डू द रिक्वायर्ड स्टेप फक्त एवढंच आहे, हे फक्त इनेबल करायचं आहे, ही स्टेप आहे. आता हे मी कोणाच्या अँगलनी बनवतो आहे, मी GTAचं अकाउंटिंग करत नाही आहे. GTAकडून सर्व्हिस घेणारी जे मॅन्युफॅक्चरर किंवा आणखीन कोण पर्सन आहे त्यांच्याकरता करतो आहे, लक्षात घ्या. मग इथे काय येईल, लेजर GTAचं येईल, त्याचा ग्रुप येईल सन्ड्री क्रेडिटर. हे मी पहिली स्टेप केली. आता मी इकडे जाऊन तुम्हाला लेजर बनवून दाखवतो. क्विक रोड लाईन्स सन्ड्री क्रेडिटर, त्याला इकडे अनरजिस्टर दिलं. हे ट्रान्सपोर्टर लेजर आहे. पुढे इनडायरेक्ट एक्सपेन्स कुठला आहे तुमचा, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. बघा त्या काही असे सप्लायर आहेत माझ्या ओळखीमध्ये, त्यांना अशा प्रकारे टॅक्स द्यावा लागतो 5%. मी सांगतो कोण आहे. एकाने काही अशा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकरता त्यांना रेती सिमेंट दगड असतात ना बारीक, ते सप्लाय केले जातात. छोटे दगड आणि रेती हे सप्लाय करायची आहे. तर मग जिकडे ते रेती मिळते आणि दगड मिळतात तिकडे तो जाऊन सांगतो की एवढा माल आम्हाला पाठवा. ते लोक काय म्हणतात, तुम्ही गाडी पाठवा तुम्हाला माल देऊ. आता असा बिझनेस करणारे बरेच लोक आहेत ज्यांच्या स्वतःच्या गाड्या नाही आहेत. मग ते ट्रान्सपोर्टरला कॉन्ट्रॅक्ट करतात ट्रान्सपोर्टरला की जा आणि आमच्यासाठी एवढा माल तयार आहे तो भरा. तो कळवतो माझी ही गाडी नंबर येईल, तुम्ही याला ठराविक काय दगड वगैरे ते द्या. आणि मग ते ज्याची ऑर्डर घेतली आहे त्याच्या साईडवरती नेऊन ते अनलोड करतात. लोड करायला एका ठिकाणी जायचं, अनलोड करायला दुसरीकडे जायचं. समजा याचे 10,000 चार्ज झाले, 20,000 चार्ज झाले, 4-5 फेऱ्या झाला का मग तो 50,000चं बिल देतो. त्याने बिल दिलं तर मग ह्याचं म्हणणं आहे आता मी GST कधी भरवायचं, म्हणजे त्याला पेमेंट केलं का, त्याला पेमेंट नाही केलं. मग त्याला पेमेंट तुम्ही कधी करता, बोलतो त्याचं आम्हाला बिल दिले 4-5 का त्याला आम्ही 4-5 बिलांचे एकदम 5-50 रुपये पेमेंट करतो. त्याने 4-5 फेऱ्या मारल्या, तो एक इन्व्हॉइस येतो की या दिवशी मी एवढी फेरी मारली, एवढं चार्ज झाले. असे त्यांनी एक त्यांचं ठराविक लिमिट पास झालं, 30,000 40,000 50,000 पर्यंत झालं का तो पाठवतो इन्व्हॉइस की आता एवढे झाले मला द्या, मला पण ड्रायव्हरला पगार द्यायचा काय द्यायचा 50,000 रुपये द्या. मग ह्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला माल सप्लाय केला आहे, त्याच्याकडनं काय पेमेंट आलं का मग हा ट्रान्सपोर्टरला 50,000चं पेमेंट करतो. म्हटलं ज्यावेळेला पेमेंट करतो तो महिन्याभरात आपलं पेमेंट होतंच. महिन्याभरात पेमेंट 60 दिवस लागत नाही एवढे, पण कधी 30 दिवस 40 दिवस 45 दिवसपर्यंत काळ जातो. मग ज्या दिवशी पेमेंट करणार आहे ना ट्रान्सपोर्टरला त्या दिवशी बिल बुक कर, त्या दिवशी एंट्री कर, मी त्याला सांगितलं. आणि GSTचं कशी एंट्री करायची काय आता पुढे मी दाखवतो आहे, त्या प्रकारे एंट्री होईल. पहिले काय केलं त्यांनी, लेजर बनवलं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. हे लेजर बनवलं, त्याला दिलं इकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, खाली दिलं ॲप्लिकेबल, यस केलं. इकडे आतमध्ये HSN टाकला 996791, बरोबर आहे का. तुमचा काय HSN आहे, SSC काय, सर्व्हिस अकाउंट कोड काय. हां हां ठीक आहे. तर आता मग हा जो आहे 996791 टाकला, खाली जाऊन टॅक्सेबल केलं. आणि खाली बघा जर तुम्ही काम कराल, जर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात, हे सगळे ऑप्शन जर नो असतील, F12 कॅल्क्युलेटर मी काढलं आहे असं दिसेल, काही दिसणार नाही इकडे. तुम्ही जेव्हा F12 द्याल आणि HSN दाखवा, यस करा, तर HSN दिसेल.
आपण काल बघितलं होतं ना तिकडे की सेट टाईप ऑफ गुड्स, नॉन टॅक्सेबल गुड्स दाखवा, तर तो ऑप्शन येतो बघ नॉन GST गुड्ससाठी. पुन्हा F12 केलं, खाली रिव्हर्स चार्जसाठी पुढचा ऑप्शन आहे तो दिसेल. F12 केलं, खाली IGST दिसतोय फक्त, बाकीचे पण टाईप दाखवा ते पण दिसेल. F12 केलं, सेट इनएलिजिबल इनपुट क्रेडिट तो पण यस केला, सिलेक्ट व्हॅल्युएशन टाईप तो पण यस केला, ते एवढे ऑप्शन दिसतात. पहिला HSN डिस्क्रिप्शनच्या खाली HSN त्या खाली इज नॉन GST गुड्स, त्या खाली चूज केलं मी, राईट साईडला जाऊन परचेस टॅक्सेबल, इज रिव्हर्स चार्ज यस, इज इनएलिजिबल नो. ह्याचा ITC मिळणार असेल तर इज इनएलिजिबल म्हणजे ITC मिळणार नाही आहे तर येस करणार, ITC मिळणार तर नो करणार. तर हा ऑप्शन आपला बाय डिफॉल्ट नोच असतो. सेट इनएलिजिबल इनपुट क्रेडिट यस और नो, नो तो दिसत नाही. कळलं? हे सेटिंग महत्त्वाचं आहे. हे सेटिंग केलं, सर्व्हिसेस घेतला, आणखीन एक लेजर बनवलं, टॅक्स ऑन RCM करंट असेट, टॅक्स ऑन RCM करंट असेट. लेजरमध्ये टॅक्स ऑन RCM करंट असेट, खाली नॉट ॲप्लिकेबल, त्याला काही येणार नाही बाकी. हे एक टेम्पररी लेजर लागतं की ज्यामध्ये मी CGST AGST घेण्याकरता हे लेजर वापरतो. सगळं पेमेंट झालं, ITC आपण अवेल करतो, नंतर या लेजरला काही राहत नाही. बस तुम्ही आता रेकॉर्ड करू शकता ट्रान्झॅक्शन. आणि एंट्री करून बघा, प्रत्येक वेळेस प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट चेक करा काय फरक पडतो याचा. आणि आपला 3B रिपोर्ट आहे, तिकडे तुम्हाला D वाली एंट्री आहे तिकडे दिसेल, आणि खाली एक सेक्शन आहे रिव्हर्स चार्ज लायबिलिटी अँड इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी बुक, तिकडे पण तुम्हाला एक एंट्री दिसेल. त्याला एंटर केलं, इकडे ह्याला जाऊन एंटर केलं तर खाली अशा प्रकारे ओपन होईल. अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली इथे बघाल, मधल्या भागात काहीच नसेल, मधल्या भागात लायबिलिटी बुक केली नसेल. लायबिलिटी बुक करण्याची एंट्री मी नंतर पास करीन, ही मी एंट्री पास करीन. दुसरी एंट्री मी पहिले फक्त बिल बुक करीन, मग ते मी बघेन, मग जे मी पास करीन इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी वाढवा, CGST टाका म्हणजे लायबिलिटी वाढेल. टॅक्स भरायचा आहे ना, मग लायबिलिटी इन्क्रीज झाली पाहिजे. मग टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज हे लेजर घेईन, त्याच्यासमोर 1250 CGST 1250 AGST रेकॉर्ड करेन. नंतर बॅलन्स शीटला तुम्हाला इफेक्ट दिसेल, टॅक्स ऑन रिव्हर्स चार्जच्या समोर हे 2,500 दिसतील. ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये पण तुम्हाला 2,500 इथे यायला पाहिजे. खाली लायबिलिटी बुक केली, हे बघा इथनं निघाले आणि इकडे आले. मग याच्यात पेमेंट करायला पाहिजे, याच्यात पेमेंट केलं. मग इनपुट टॅक्स क्रेडिट मिळायला पाहिजे, त्याकरता वेगळी एंट्री आहे. मी तुम्हाला ज्या 4 एंट्र्या सांगितल्या आहेत त्याच्या 4 एंट्र्या आहेत. ही एंट्री केल्यानंतर बघाल तर इकडनं ते निघून गेलं टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज, आणि इथे आले क्रेडिट. लायबिलिटी असेल तर प्लसमध्ये दिसतं, लायबिलिटी नाही आहे क्रेडिट आहे तर मायनस दिसतं, मायनस दिसतं हे क्रेडिट आहे. ओके, व्हाउचरला आलो, मी डेट टाकतो 1 मे, टाकली 1 मे. करू एंट्री F9. मी इथे टाकला एक लेजर टाकला आहे, आपला एक व्हाउचर टाईप टाकला आहे परचेस RCM, परचेस RCM. याच्यामध्ये क्युबिक रोड लाईन्स, मोड मी चेंज केला आहे, आयटम इनवॉइस नाही, हा अकाउंट इनवॉइस टाकला आहे.
आले. इथे अमाऊंट टाकतो 50,000. जर तुम्ही जी एस टी इथे टाकायला जाल, समजा मी इथे बनवलं इनपुट सी जी एस टी, इनपुट सी जी एस टी, ड्युटीज अँड टॅक्सेस, जी एस टी, सेंट्रल टॅक्स 2.5. ओके, काही घेत नाही बघा. ओके, हे दिलं इकडे, काही घेणार नाही. स्टेट टॅक्स 2.5%, काही घेणार नाही. पण मी अल्ट ए दिलं, अल्ट ए मध्ये मला दाखवेल काय दिसतंय, ॲज पर कॅल्क्युलेशन 2,500, ॲज पर ट्रान्झॅक्शन काही नाही. पण कशा प्रकारे आहे, रिव्हर्स चार्ज. हे बघा, सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये लायबिलिटी आहे ही, हे कळतं. फॉरवर्ड चार्जमध्ये नाही. मी सेटिंग केली नसती हे दिसलं नसतं खालचं, सेटिंग केल्यामुळे खाली दिसतंय. ट्रान्सपोर्टेशन चार्जेसला आपण जेव्हा बनवला, ॲप्लिकेबल केला, इथे यस केला, तुम्ही जर हे खाली दिलं रिव्हर्स चार्ज ते काढून टाकाल ना, हे नो कराल, हे नो कराल, ते काय दिसणार नाही. आता अल्ट हे केलं बघा, आता बघा फॉरवर्ड चार्जला आलं बघा, अल्ट एला दाखवत नाही. आता ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ॲप्लिकेबल यस, इज रिव्हर्स चार्ज यस, रेट 5%, अल्ट ए आलं रिव्हर्स चार्ज. आता मी एंट्री पुढे जाऊन सेव्ह केली एंट्री. आता जर का मी इनवॉइस बनवला, आता कधी 1 मेला F7 प्रेस करतो, F7ला जाऊन त्यापूर्वी मी तुम्हाला जी एस टीचा रिपोर्ट दाखवतो. कुठला रिपोर्ट दाखवू, कुठे कळणार आहे, जी एस टीला 3Bला. इथे आलं बघा, मेमध्ये आपली एकच एंट्री आहे 50,000. हा आउटवर्ड सप्लाय नाही आहे, हा इनवर्ड सप्लाय इज लायबल टू रिव्हर्स चार्ज. इलिजिबल आय टी सी पण खाली दाखवेल तो, हे बघा, इनवर्ड सप्लाय इज लायबल टू रिव्हर्स चार्ज. इलिजिबल आय टी सीमध्ये पण ती अमाऊंट येईल, ती दाखवली आहे अमाऊंट इकडे. पण खाली बघा काय दाखवतं इकडे, तुम्ही खाली बघाल रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज लायबिलिटी, ही लायबिलिटी बाकी आहे तुमची. मधला कॉलम बघा खाली आहे, लायबिलिटी बुक नाही केली. ओके, बाजूला आहे स्टॅट ॲडजस्टमेंट, बाजूला आहे स्टॅट ॲडजस्टमेंट. अल्ट जे केलं बघा, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी ॲटोमॅटिक येईल, परचेस अंडर रिव्हर्स चार्ज ऑटोमॅटिकली येईल. मी तिकडे जाऊन काढलं, एंटर केलं, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी परचेस अंडर रिव्हर्स चार्ज. सपोज मी इकडनं नाही काढत, इकडून नाही काढत, मी जे बी इथे घेतली, इथे पण आहे स्टॅट ॲडजस्टमेंट, जी एस टी, इन्क्रीज ऑफ टॅक्स लायबिलिटी परचेस अंडर रिव्हर्स चार्ज. टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज किती आहे,
इनपुट CGST 50,000 वरती 1250 टू झालं बुक. आता फरक काय पडतो का बघूया GST रिपोर्टला. खाली बघा पहिली गोष्ट समोर तुम्हाला 0 दाखवत आता, पण त्याला एंटर केलं तर लायबिलिटी बुक झाल्यामुळे ती अमाऊंट तिकडे दिसत नाही आता. लायबिलिटी बुकमध्ये आली एंट्री आता. आणखी रिपोर्ट कुठला आहे बघ मी तुम्हाला सांगितलं बघायला, बॅलन्स शीट. टॅक्स ऑन RCM दिसतंय ते 2,500 आलं आहे. त्या टॅक्स ऑन RCM 2,500. आता पेमेंट करायला पाहिजे असं पेमेंट नाही केलं ना अजून. F5 आहे पेमेंट, खाली पण आहे इथे स्टार्ट ॲडजस्टमेंट पेमेंट अंडर RCM. हे बुक केली एंट्री, हे बघितलं इथे पेमेंट आहे. इनपुट CGST बघा 1250 येतात, पे केले 0 झाले. इनपुट CGST 1250. इनपुट AGST 1250. टॅक्स ऑन RCM दिसतं इथे 2,500. इथे अजूनही दिसतील तुम्हाला. आता पुढे जाऊन आणखीन एक चौथी एंट्री शेवटची आता ती करायला लागेल. ही कशा करता, आता पेमेंट केलं ना, आता ITC मिळायला पाहिजे. इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट कशाच्या अगेन्स्ट आहे, परचेस अंडर रिव्हर्स चार्ज. पेमेंट झालं, इकडे अमाऊंट दिसते. आता इन्क्रीज ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं, परचेस अंडर रिव्हर्स चार्ज आहे त्याचं आहे. इनपुट टॅक्स 50,000वरती आपल्याला ITC पाहिजे, 1250 जो भरला आहे तो पाहिजे. सेम AGST पाहिजे, जो 1250 भरला आहे. आणि तो आपण ठेवला कुठे होता बघा. आता इकडे तुमचे 1250 आले आणि ते ठेवले कुठे होते, आपण टेम्पररी टॅक्स ऑन RCM मध्ये ठेवले होते, त्याला आता आपण घेतले तिकडे. ओके, 1 मे टू 31 मे मधली ही लायबिलिटी ॲक्सेप्ट. आता बॅलन्स शीट बघाल, हा दिसतोय खाली. जो डेबिट आहे ना तो ITC आहे, डेबिट आहे तो ITC आहे, जो क्रेडिटला आहे ती लायबिलिटी आहे. इनपुट हे 1250 जे आहेत, हे 2 जे आहेत हे डेबिटला दिसत आहेत.
बाकी सोडा, हे सोडा. समजलं ना? बाकी तुम्हाला 3Bला जे दिसतंय ते या प्रकारे दिसेल. एका ठिकाणी तुमचा 3Bमध्ये विचारलं तुम्हाला की इकडे दाखवा, तिकडे सगळं ऑटोमॅटिक जाणार आहे. GST रिपोर्टमध्ये 3Bमध्ये मेचा काढतो मी 3B. $1250 वरती आले. कशामध्ये आले? डीमध्ये आलेले आहेत. बघा इथे आउटवर्ड सप्लाय हा जो बाकीचा सेल असतो, जसं आपण आता एप्रिलला बघितलं होतं, तुमच्या ज्या एप्रिलच्या एंट्र्या होत्या याच्यामध्ये आउटवर्ड सप्लायमध्ये सेल केला आहे, हा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. तसा हा पण टॅक्स तुम्हाला गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे, पण तो आउटवर्ड सप्लायचा आहे, हा इनवर्ड सप्लायचा आहे. जर ट्रान्सपोर्ट 12% असेल तर ट्रान्सपोर्ट गव्हर्नमेंट पैसे जमा करेल ना. सेम ट्रान्सपोर्टर 12% नाही आहे, तो अनरजिस्टर आहे, म्हणून रेसिपियंट ही अमाऊंट पण गव्हर्नमेंटकडे जमा करतो. तर जमा करण्याची अमाऊंट आहे ही सगळी 3.1 मध्ये दिसली पाहिजे टोटल. मग त्यामध्ये एमध्ये टॅक्स कलेक्ट करून दिला जातो आणि डीमध्ये स्वतः गव्हर्नमेंटकडे आपला टॅक्स, याच्या पुढे ITC घ्यायचा आहे तो दिला जातो आणि खाली मग ITC एक कॉलममध्ये तो ITC दिसतो. ITC अवेलेबल, गुड्स इम्पोर्ट केले त्याच्यावरचा, सर्व्हिस इम्पोर्ट केली त्याच्यावरचा, किंवा तुम्ही RCMमध्ये पेमेंट केलं आहे त्याचा ITC. मी तुम्हाला एक्झरसाईज दिल्यानंतर तुम्हाला एक्झरसाईज एकदा ट्राय करण्याची गरज आहे. तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा कराल, मग तुम्हाला सवयीचं होईल. आता तुम्ही विचाराल मग आता एवढ्या प्रकारच्या एंट्री खरंच लोक करतात का? खरंच लोक करतात का अशा प्रकारच्या एंट्री? तुम्हाला प्रश्न पडेल ना. हां हां आता याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, मी काय ठिकाणी बघितलं काय करतात, पेमेंट केलं ना ट्रान्सपोर्टरला का सरळ त्याचं बिल जसं फॉरवर्ड चार्जला मारतो ना तसं मारून टाकतात. प्रॉब्लेम कसा आहे, तो टॅक्स भरायचा आणि ITC घ्यायचं आहे. गव्हर्नमेंटला फायदा याच्यामध्ये काय नाही आहे, गव्हर्नमेंटला फायदा याच्यामध्ये काय नाही आहे. पण हे ऑब्लिगेशन आहे, ही फॉर्मॅलिटीज आहे. तुम्ही अशा प्रकारे गव्हर्नमेंटकडे जमा करा ते पैसे. जमा कधी कराल तुम्ही? ज्यावेळेस 3B तुम्ही भराल त्याच्या अगोदर तुम्ही जमा केली चालतील. जमा करा आणि क्लेम करा. आता मग तेवढं स्ट्रिक्टली कोण नसेल करत तर त्याच्या मागे लागून गव्हर्नमेंटला काय टॅक्स मिळणार नाही आणि मागे लागण्याचा खर्च वाढणार आहे. पण आहे प्रोव्हिजन. अशा प्रकारे सिस्टमॅटिक एंट्री करण्याची पद्धत आहे आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये दिली आहे. आपण प्रोव्हिजनही बघितली आणि आपण त्याप्रमाणे हेही बघितलं की कशा प्रकारे काम होतं. तुम्हाला सिस्टमॅटिकली करायचं असेल तर तुम्हाला ह्या प्रकारे करायला लागेल. तुम्हाला कशासाठी करायचं आहे, एक रेकॉर्ड करा, मग पेमेंट करा, मग क्रेडिट घ्यायचंच आहे ना. गव्हर्नमेंटला टॅक्स कुठे मिळतो आहे? गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत नाही. आता तुमच्याकडे 5% सप्लाय येतो, तुम्हाला माहिती पण नाही की रिव्हर्सने आपल्याला भरायचा टॅक्स, तुमची लायबिलिटी आहे, तुम्हाला माहिती पण नाही आहे. आता विचारून बघा की जिथे आपण 5% GTAची आपण सर्व्हिस घेतलेली आहे तर आपल्याला याच्यावरती 5% रिव्हर्स चार्जमध्ये भरायला लागणार आहे का हे विचारा. जे नोटिफिकेशन आहे त्यामुळे दाखवेन मी इकडे म्हटलं आहे की 12% असेल तर रिव्हर्स चार्ज येणार नाही, पण आपल्याला तर या एंट्रीप्रमाणे 5% आहे तर आपल्याला रिव्हर्स चार्ज येईल की नाही स्पेसिफिकली विचाराल, मग ते विचारत पडतील की काय. तुम्ही ज्यांना विचाराल त्यांच्यावरती विचारतील. जर तुम्हाला तुम्ही जे शिकताय ते बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल
तर तुम्हाला तुमच्याकडे जी 5% एंट्री आहे तुम्हाला त्याची इन्क्वायरी करायला लागेल. अविनाश, मॅडमकडे त्यांच्याकडे असा सप्लाय येतो, ट्रान्सपोर्टचं बिल येतं 5%मध्ये, पण 5%मध्ये ते RCM पे करत नाहीत. त्यांच्या माहितीमध्ये ही गोष्ट नाही आहे. ते 5%चे बिल ते रिटर्न फाईल करण्याकरता पाठवतात. ते बिल ते लोक रेकॉर्ड करतात, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा RCM पे करून वेगळ्या प्रकारे अशा प्रकारे ITC वगैरे क्लेम करत नाहीत. 5% आपण फॉरवर्ड चार्जमध्ये 5% देतोच आहे, परत 5% रिव्हर्स चार्जमध्ये भरायचे आहेत. हा अवेअरनेस नाही आहे मार्केटला, हा अवेअरनेस नाही आहे कोणाला. अनरजिस्टर आहे तर गोष्ट वेगळी, पण 5%मध्ये पण 5%चा चार्ज आहे. कारण की प्रोव्हिजन काय आपली, इफ GTA नॉट पेड 6% म्हणजे 12%. GTS गव्हर्नमेंटला 12% पे नाही करत, तर पे किती करतो, 5% करतो. मग जर का अदर दॅन 6% CGST आहे, म्हणजे 6% AGST म्हणजे 12% नाही आहे, तर रिव्हर्स चार्जमध्ये ॲप्लिकेबल आहे. आता मी काय सांगितलं मॅडमना की तुम्ही त्यांच्याकडे हे विचारणा करा की अशा प्रकारे GSTमध्ये नोटिफिकेशन आहे, त्याची अशी एंट्री आहे GTAची, त्यामध्ये जर का 12% रेट असेल तरच आपल्याला RCMमध्ये टॅक्स ॲप्लिकेबल होत नाही. जर 5% तर 5% आपण RCMमध्ये द्यायला पाहिजे असं मला समजतं आहे. तर बरोबर आहे का, जरा चेक करून सांगा, मग कळेल तुम्हाला काय ते. आपण शिकलो ना, जे आपण शिकतोय आणि जे आपल्याला समोर घडताना दिसतंय, आपण त्याला थोडंसं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. हां, तुझंही अगोदर म्हणणं होतं की तुला काय अडचण होती या प्रोव्हिजनमध्ये, तुला तर क्लिअर झालं आहे. मी तुला विचारलं होतं, तुला RCMमध्ये किती एंट्री केली आहे का, तुला माहिती आहे का RCMमध्ये कसं काम होतं, कसं रेकॉर्डिंग. हां, तसं काम असेल तर एंट्री करायला लागेल ना, अदरवाईज काय नाही. सगळ्यांना काम नसतं, रेअरली असतं. आता आपण जी प्रोव्हिजन बघितली त्याचं आपण टॅलीमध्ये कशा प्रकारे रेकॉर्डिंग करू शकतो त्याकरता आपण हे एक्झाम्पल बघितलं. आज मला एवढा टॉपिक कव्हर करायचा होता. मला वाटतं की हा महत्त्वाचा टॉपिक होता. बाकी पण पुढे प्रोव्हिजन आहेत, RCMच्या बऱ्याच एंट्री आहेत, पण मला GTA आपण जे काय 9(3) बघितलं त्यामध्ये नोटिफाईड गुड्स आणि सर्व्हिसेस असतील. मी नोटिफाईड गुड्स सांगितले आणि एकच सर्व्हिस सांगितली आणि ती कशी रेकॉर्ड करायची हे सांगितली. बाकी सर्व्हिसला पण याच प्रकारे तुम्ही टॅलीमध्ये काम कराल, पण अशा कुठल्या नोटिफाईड सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती रिसिपिएंटला टॅक्स भरायला लागतो हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. आता मी आजचा क्लास थांबवतो इथे, ठीक आहे. मग डिस्कनेक्ट करू, थांबू. हां, ठीक.